धम्मपद पापवग्गो यो अपदुट्टस नरस दुसती युद्धस पोसस अनंगस तमेव बालं पच्यति पापं सुखुमो रजो पटिवातं वखितो। जो दोषरहित शुद्ध निर्मळ अशा माणसाला दोष देतो त्या मूर्खावर पाप उलटते, जसे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फेकलेले रजक्कन उलटतात। अर्थकथा। एक शिकारी आपल्या कुत्र्यांसह शिकारीवर गेला। वाटेत त्याला एक भिक्षू भेटला। शिकाऱ्याला एकही शिकार मिळाली नाही। तो परत येत असता त्याला तोच भिक्षू पुन्हा भेटला। शिकाऱ्याला वाटले की त्याला त्या भिक्षूचे दर्शन झाल्यामुळेच आपल्याला शिकार मिळाली नाही। तेव्हा त्याने आपले कुत्रे त्या भिक्षूवर सोडले। तो निरुपद्रवी भिक्षू स्वतःचा बचाव करण्यासाठी झाडावर चढला। शिकाऱ्याने भिक्षूंच्या पायाच्या तळव्यात बाण घुसवले। वेदनेचा प्रतिकार करण्यासाठी भिक्षू धडपडत असता त्याचा झगा शिकाऱ्याच्या अंगावर पडून त्याने तो झाकून गेला। कुत्र्यांना वाटले भिक्षूच झाडावरून खाली पडलेला आहे, म्हणून त्यांनी त्याच्यावर हल्ला केला व त्याचा जीव घेतला। आपल्या हातून काही चूक झाली आहे का हे जाणून घेण्यासाठी तो भिक्षू बुद्धाकडे आला। बुद्धाने त्याची भीती दूर केली आणि त्यावेळी निरपराध माणसांना जे छळतात त्यांनाच त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात असे सांगितले।